बघा इथं घेतली 3 किलो नागली. तर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून आणि दिवसभर ठेवायची. संध्याकाळी कॉटनच्या कपड्यात बांधून मोड येईपर्यंत रात्रभर ठेवायची. चला आता धुवून घेऊ. नागली 2-3 पाण्याने धुवून घेते. स्वच्छ धुवायची, नंतर पण धुणार. एवढं नागलीत घाण असते, ते हे खराब पाणी सगळं काढून टाकणार आहे. इथे हे पाणी आता मी काढून घेते सगळं नागलीतलं. बघा इथं 3 दिवस झाले नागली भिजून. तर छान भिजली. नळाखालीच मी धुवून घेते 2-4 पाण्याने. स्वच्छ धुवायची. इकडे घेतलेले मी चाळण, त्यावर ओढणी टाकली आहे कॉटनची आणि याच्यावर आपल्याला रात्रभर ठेवायची आहे. म्हणजे सकाळी रात्रीभर ठेवली तर मोड छान येतात. चला बघा किती छान पाणी निघालं, स्वच्छ एकदम. तर 7 ते 8 पाण्याने धुतली छान. 3 दिवस भिजवलेली असते. तसं पाणी रोज बदलत होते, पण मग तरी काळजी घ्यायची आणि अशी घेरायची आणि अशीच घेरून मग आपल्याला कॉटनच्या कपड्यात रात्रभर ठेवून द्यायची. पण आता हे पाणी मी अजून एवढं काढणार आहे. तर बघा असं. तर बघा इथं आता येळायचं काम चालू आहे. तर असं गोल फिरवायचा हात आणि जी भवऱ्यात येते ना नागली ती घ्यायची आणि जी खाली राहील 5-25 ग्रॅम तर ती फेकून द्यायची, कारण त्यात खडे असतात. आणि असं येळून घेतली का मग खडे खाली राहून जातात. तर याला जुन्या बायका काय म्हणत होत्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशी हात हे करून थोडं हलवून घ्यायची, म्हणजे मग आपल्याला छान स्वच्छ अशी नागली हातात येते. बघा मस्त. आणि मग इथं कॉटनच्या कपड्यात रात्रभर ठेवणार आहे मी बांधून. चला इथं छान नागली झाली आपली. आता इथं कॉटनची ओढणी ही ड्रेसची याच्यात पॅक करून परत बेडशीटमध्ये टाकून ठेवते. चला यात ठेवली ओढणी आणून. इथं एक कपडा हा ओढणीचाच आहे आणि अशी पॅक बेडशीटमध्ये आणि रात्रभर ठेवून बारीक. चला आता सुकट टाकून देऊ. नागली सुकट टाकते. चला असं दळून आलं होतं. तर यात कोंडा असतो भरपूर. मी इथं ओढणी घेऊन याचं गाळून घेते पीठ. आधी चाळणीने चाळून घ्यायचं आणि मग परत असं ओढणीने. तर चला आता यात बघा इथं झालंय ओढणीने गाळून छान असं बारीक पीठ तयार होतं. चला आता खिशी घेऊ आपण. नागलीचं पीठ छान गाळून झालं कपड्याने. आणि एक पातेलं पीठ आहे तर एकच पातेलं पाणी घ्यायचं आहे आपल्याला. एक पातेलं पाणी घेतलं आहे. पातेलं तापलंय, पाणी टाकून घेते मी. इथे घेतलंय पाणी टाकून. आता उकळी येऊ देऊ. खात ओवा, मीठ आहे, हिंग आहे, तीळ, खाण्याचा सोडा आहे किंचित घेतला आहे आणि इथे जिरे. चला पाण्याला उकळी आली आहे. आता आपल्याला यात टाकून तांब्या पाणी वाढवा घेतलं होतं ते काढून घ्यायचं आहे. नंतर लागलं तर आपण टाकू शकतो. चला इथं मसाला टाकून घ्यायचा. पोळी खायची 2 चमचे तेल. उकळी आणायची आणि मग पीठ टाकून घ्यायचं. आता आपल्याला पीठ सोडून घ्यायचं आहे. सोडून घ्यायचं 10 मिनटं पीठ असंच ठेवायचं आहे. ठेवून घेते. पीठ शिजतं. पीठ शिजू द्यायचं. छान पीठ शिजू राहिलं तर 10 मिनटासाठी असंच ठेवायचं. ते घेतोय आणि असं पांढरं पीठ पण उकळी आलेली असते. छान शिजतं पीठ. परत 10 ते 15 खिशी पण 10 मिनटासाठी खिशी घेऊन पण 10 मिनटासाठी परत ठेवणार आहे आपण. गॅस वाफेवर ठेवून ठेवायचं आहे 10 मिनटं. पीठ आणलंय का गॅसवरून
गरम आहे तर इथे घ्यायचं आहे आता आपल्याला पिशवीमध्ये. चला इथं पीठ गरम आहे तर गरम गरमच पापड करून घ्यायचे. इथं प्लास्टिकची पिशवी घेतली, त्यात थोडं थोडं करून मळून घ्यायचं. हे पीठ झाकून ठेवायचं. असं मळून घेते मी पीठ आणि छान लाट्या बनवून घ्यायच्या. बघा इथं मळून घेतलं. असंच मळून घ्यायचं. गरम आहे तोपर्यंत पटपट लाटे करायचे. बघा अशी लाटे करून घ्यायची. लाट्या करते आणि इकडं आपलं पीठ आहे, त्याला आराध्य करतोय मी. लाट्या देते करून. बघा इकडं असं छान आला कलर. आज 10वीचे पेपर आहे त्यामुळे 2:30ला शाळा आहे. मग म्हटलं थोडी मदत कर. थोडं अजून गरम आहे तर थोडा 1-2 पापड हे होतं बरं का, नंतर येतं चांगले. तर बघा इकडं हा छान आला, तो पण छान निघाला. याच पद्धतीने करून घेतो आणि साडीवरच टाकणार आहे मी, नंतर मग उन्हात नेऊन टाकणार आहे. चला आता याच पद्धतीने करून घेते. चला इथं छान पापड चालू आहे. इथं चालू आहे पापड, आराध्य करतोय. असे झालेले इकडं छान होत आहे पापड. नक्की करून बघा. आता याच पद्धतीने सगळे करून घेतो. इकडं झाले पापड आणि पावसाने केली एंट्री. बघा पाऊस आलेला आहे. बघा पाऊस आला आहे. गच्चीवरून एवढं पाणी घाण आली आहे आणि अजून बी चालू आहे बारीक. आणि आमचे चालू आहे इकडं पापड. तर घरातच केले, टाकले, छान सुकले, छान झाले पापड. पण आता उद्या उन्हात टाकू. त्याच्याच थोड्या पिठाची इथं काल करून बघितले होते तर छान झाले. नारळीचे पापड हे वाळले, थोडे करून बघितले होते, त्याच मग पिठाचे इथं केले. पण पावसाने फजिती केली. तर बघा पाऊस तुमच्याकडे पण झाला का पाऊस, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला आता उद्या ऊन पडलं तर उद्या वाळत घालणार आहे उन्हात. बघा इथं उन्हात छान वाळले पापड. कडकडीत आवाज येतोय. पलंगावर टाकले होते उन्हात आणून. तर आता आपल्याला तळून बघायचे. चला पापड तळायला घेतले. पापड तळून बघू. तेल तापत ठेवलं होतं मी आणि बघा किती मोठा झाला आहे तळून. आणि नक्की करून बघा. छान कलर पण छान आला नागलीच्या पापडांचा. आता याच पद्धतीने सगळं तळून घेते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. पापड झालेले तळून आणि 4च पापडांमध्ये ट्रे भरला आहे. तर बघू शकता तुम्ही 4च पापड आहे. चला आणि कलर पण बघा किती छान आला आहे. बस थांबते आहे. छान पापड तळून घेऊ. बघा किती छान फुलला आहे पापड, किती मोठा झाला. कसा वाटले पापडाची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघा 2च पापडांमध्ये